द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा थीम आपण यावर्षी ठरवला आहे आणि त्याच्याच आधारावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना झाली आहे। विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे तो आपण शासकीय स्तरावरचा प्रश्न असल्यामुळे आपण त्याची जी रेकमेंडेशन्स आहेत ती शासकीय स्तरावर पाठवलेली आहेत आणि शासन त्याच्यावर निश्चितच निर्णय घेईल असं वाटतं। जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आम्ही आता भीमा कोरेगाव येथे आहोत आणि आज 1 जानेवारी म्हणजे या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय आलेला आहे आणि त्या लाखोंच्या जनसमुदायाची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था बार्टीच्या मार्फत केली जाते आणि त्या बार्टीचे महासंचालक सुनीलजी वारे आमच्या सोबत येत आता 3 महिन्यापासून अथक परिश्रमातून हे सगळं उभं राहिलेलं आहे। कशा पद्धतीने उभं केलं, काय कसं नियोजन केलं, काय त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घ्या। तर काय सांगाल तुम्ही की एकदम अथक परिश्रमातून हे सगळं आपण उभं केलेलं आहे आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आज लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी अभिवादन करायला आलेला आहे, काय तुमची प्रतिक्रिया असेल? सर्वांना जय भीम। 1 जानेवारी 1818 जे युद्ध झालं होतं त्या युद्धाच्या अनुषंगाने जो विजय मिळाला होता त्या विजयाचाच एक जयस्तंभ उभा आहे आणि त्याला अभिवादन करण्यासाठी 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आले होते आणि त्याच्याच अनुषंगाने गेली अनेक वर्ष इथं दरवर्षी भीम अनुयायांचा सागर राज्यातून आणि संपूर्ण देशातून येत असतो आणि त्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये किंबहुना त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मागच्या 2 वर्षात एक समिती बनवलेली आहे। शासनाची जी विविध डिपार्टमेंट आहेत त्याच्या अनुषंगानं त्यांच्या समन्वयानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे आम्ही सगळेजण काम करत आहोत। आणखी याच्या अनेक बैठका झाल्या। पाठीमागच्या वेळेला ज्या काही असुविधा अनुयायांना लागल्या होत्या त्यांचा सगळ्यांचा अभ्यास करून यावर्षी किती अनुयायी येतील याची संख्यांचा अंदाज घेऊन पोलीस प्रशासनाने आपल्याला सांगितलं होतं की यावर्षी येणाऱ्या अनुयायांची संख्या 25 ते 30 लाख असणार आहे आणि त्याच अनुषंगानं आपण सर्व धोरणात्मक प्लॅनिंग केलं होतं। तशीच पार्किंगची व्यवस्था वाढवली होती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वाढवली होती, शौचालयांची व्यवस्था वाढवली होती, पोलीस प्रशासन वाढवलं होतं। तशाच प्रकारे यावर्षी आपण बुक स्टॉल जे आहेत त्यांची सुद्धा संख्या 250च्या वर बुक स्टॉलची संख्या आहे आणि त्या एवढ्या सगळे बुक स्टॉल जे आहेत ते संपूर्ण देशातून औरंगाबाद, नागपूर, मुंबई, पुणे अशा सर्व राज्यातून आलेले आहेत आणि त्यांना आपण एक एकत्रित जागा दिलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजडम बुक फेअर असं त्या बुक फेअरला नाव दिलंय आणि यावर्षीचा त्या बुक फेअरचा थीम आपण द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो डॉक्टर ऑफ सायन्स ही जी उपाधी त्यांना मिळाली होती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्याच्या 100 वर्षाच्या अनुषंगानं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा थीम आपण यावर्षी ठरवला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाच्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास करून द प्रॉब्लेम ऑफ द रुपी ही आपला ग्रंथ बनवला होता आणि त्याच्याच आधारावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना झाली आहे आणि संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था सुद्धा त्याच्याच आधारावर बनली आहे। किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा PhDचा थेसिस आहे की जो कोलंबिया युनिव्हर्सिटीचा तो सुद्धा इकॉनॉमिक्सवरचा आहे। लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधला जो त्यांचा थीसिस आहे तो सुद्धा इकॉनॉमिक्स मधला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज नेसेसरीली इकॉनॉमिस्ट आणि जर आपण जगातील विविध अर्थशास्त्रज्ञांचा अभ्यास केला अर्थतज्ञांचा तर आपल्या लक्षात येईल ही वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट इकॉनॉमिस्ट ऑफ द वर्ल्ड। जगाची अर्थव्यवस्था तुलनात्मक अर्थव्यवस्था कशी असावी याचे विचार त्यांनी मांडलेले आहेत। ही थीम आपण यावर्षी घेतलेली आहे, परंतु बार्टीकडे नियोजन नसताना बार्टी वेगवेगळे उपक्रम राबवत होती। यावर्षी असा काही नवीन उपक्रम किंवा आपल्याकडे आता नियोजनच आहे सगळं, तर काय नवीन उपक्रम राबवलेला आहे आपण बार्टीच्या मार्फत? यावर्षी जसं हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा विषय आहे तशाच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जी वकिलीची सनद मिळाली होती त्याला सुद्धा यावर्षी 100 वर्ष होत आहेत। 5 जुलै 1923 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांना वकिलीची सनद बार काउन्सिल ऑफ गोवा अँड महाराष्ट्र यांनी दिली होती। तर त्या अनुषंगाने सुद्धा आपला 9 सप्टेंबरला एक खूप मोठा कार्यक्रम आपण मुंबई युनिव्हर्सिटी येथे घेतला होता आणि त्याच्यात संपूर्ण राज्यातून आपण विविध विधी तज्ञांना बोलवलं होतं आणि त्याच्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट होते, गव्हर्नर साहेब होते, ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र होते, चेअरमन ऑफ बार काउन्सिल ऑफ गोवा अँड महाराष्ट्र होते आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲज अ ज्युरिस्ट असा त्याचा विषय मांडला होता। आणखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक वकील म्हणून बार ॲट लॉ त्यांची जी पदवी होती एक वकील म्हणून त्यांनी किती केसेस लढवल्या, किती महत्त्वाच्या केसेस लढवल्या त्याचा सुद्धा आपण लोकांच्या पर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि केला आहे। सर, आपण जे नियोजन केलं होतं ते सगळं नियोजन पूर्ण झालंय का? आणि जे कार्यकर्ते आहेत
जिल्हाधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये आपल्याला अनेक प्रश्न विचारत होते. ते सगळे कार्यकर्ते ह्या नियोजनावर आता समाधानी आहेत का? आतापर्यंत सकाळपासून बऱ्याच कार्यकर्त्यांनी येऊन आनंद व्यक्त केला आणि शुभेच्छा सुद्धा दिल्या. आणि हा कार्यक्रम आपला कार्यक्रम आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एवढं महान व्यक्तिमत्व आहे, त्यांचे विचार एवढे महान आहेत की आपण एका आयुष्यात अभ्यास करून सुद्धा ते पूर्ण होईल असं वाटत नाही. त्यामुळे निश्चितपणे आता यावेळेला ज्या काही कमी वाटत आहेत किंवा इतरांच्या ज्या काही सूचना येतील त्याच्या अनुषंगाने आपण पुढच्या वर्षी अधिक चांगल्या प्रकारे सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय नियोजन आहे पुढच्या वर्षीचं, कसं नियोजन असणार आहे किंवा काय आहे त्यातून तुम्हाला काय दिसतंय? आता संपूर्ण नियोजन तर केलेलं आहे, परंतु बघितलं तुम्ही आता काय कमीतरता वाटते का तुम्हाला, किंवा काही पुढच्या वर्षी काय करणार आहात त्याबद्दल? निश्चितपणे आपण जे बुक फेअर आहे, आपण गेल्या वर्षी 60 बुक स्टॉल गेले होते. यावर्षी आपण त्या 60 बुक स्टॉलच्या अनुषंगानं 250 बुक स्टॉलची व्यवस्था केली होती आणि आपल्याकडं जवळजवळ 350 बुक स्टॉलची रिक्वायरमेंट आली होती. पण ऐनवेळी रिक्वायरमेंट आल्यामुळे आपल्याला ते तसं करता नव्हतं आलं. तर त्यामुळे पुढच्या वर्षी आपण निश्चितपणे बुक स्टॉलची व्यवस्था सुविधा अधिक चांगल्या प्रकारे कशी होईल याची आपण काळजी घेणार आहोत. असं आपण पार्टीचे महासंचालक म्हणून आलेल्या अन्वयांना काय आवाहन कराल, काय सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी चळवळ ही आहे मूलतः विचाराची चळवळ आहे. ही चळवळ ही संघटित होण्याची, शिक्षणाची आणि संघर्ष करण्याची चळवळ आहे. ही चळवळ ही प्रज्ञाशील करुणा हे वैयक्तिक आचरणात आणण्याची, सामाजिक आचरणात आणण्याची, कौटुंबिक आचरणात आणण्याची चळवळ आहे. आणि निश्चितपणे आपण सगळ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून आपण जिथं आहोत तिथं अधिकाधिक चांगल्या प्रकारे यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करायला हवा असं वाटतं. शेवटचा प्रश्न, आज आपण इथं लाखो अन्वयांच्या उपस्थितीमध्ये या विजयस्तंभाला मानवंदना देतो, परंतु आपल्याच पार्टीच्या समोर काही विद्यार्थी फेलोशिपसाठी बसलेले, त्याबद्दल काय सांगाल? तो फेलोशिपच्या विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे तो आपण शासकीय स्तरावरचा प्रश्न असल्यामुळे आपण त्याची जी रेकमेंडेशन्स आहेत ती शासकीय स्तरावर पाठवलेली आहेत आणि शासन त्याच्यावर निश्चितच निर्णय घेईल असं वाटतं.